नमस्कार. गंगाधर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत आपले सर्वात यंग इन्व्हेस्टर आणि ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये आवड आहे अशा श्रद्धा गंगाधरे. श्रद्धा गंगाधरे, आपल्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू. ह्या आहेत श्रद्धा गंगाधरे. या सध्या पुणे येथे आहेत, ज्या थर्ड स्टँडर्डमध्ये शिकत आहेत. त्यांना म्युच्युअल फंड या विषयामध्ये खूप आवड आहे आणि त्याविषयी आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. श्रद्धा, आम्हाला आपल्याबद्दल थोडीशी माहिती द्या. माझे नाव आहे श्रद्धा सनी गंगाधरे. मी आता पुण्यामध्ये राहते. माझा आवडता सब्जेक्ट आहे म्युच्युअल फंड, मॅथ्स आणि इंग्लिश. माझी एक पिगी बँक भरून झाली आहे, दुसरी चालू आहे. वा वा, छान छान. म्हणजे तुम्ही पिगी बँक आतापासून भरत आहात, म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची खूप आवड आहे असं मला दिसतं. हो. अरे वा, छान छान. तर श्रद्धाजी, आपण आज आपल्या मुलाखतीला सुरुवात करूयात. याचा विषय आहे की म्युच्युअल फंड. तर आम्हाला म्युच्युअल फंड म्हणजे काय ते जरा त्याची थोडीशी माहिती द्या. म्युच्युअल फंड म्हणजे त्यात आपण पैशाची गुंतवणूक करतो, जसं की शेअर्स आणि बॉन्ड. ओके, म्हणजे म्युच्युअल फंड एक असा फंड आहे की ज्याच्यामध्ये आपण आपल्या पैशाची गुंतवणूक करू शकतो, ज्यातून चांगले रिटर्न आपल्याला मिळतात. हो. ओके, म्हणजे आपण बॉन्ड्स, शेअर्स अशा गोष्टींच्या मध्ये, सिक्युरिटीमध्ये पैसे आपण इन्व्हेस्ट करू शकतो. हो. छान छान. तर श्रद्धाजी, याच्यामध्ये पैसे आपण कसे गुंतवायचे? प्रत्येक महिन्याला SIP करून. ओके, म्हणजे प्रत्येक महिन्याला SIP करून, म्हणजे एक सर्टन अमाऊंट फिक्स करून आपल्या गोलसाठी जी अमाऊंट आपण फिक्स केली ती अमाऊंट आपण प्रत्येक महिन्याच्या एक XYZ तारखेला फिक्स करून आपल्या बँकेतून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो. हो. ओके, SIP म्हणजे काय श्रद्धा? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ओके, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. जसं की सिस्टमॅटिकली आपले पैसे म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये एक ठराविक तारखेला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये आपल्या बँकेतून जमा होते, त्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात. जेणेकरून आपल्याला डिसिप्लिनची सवय लागते. हो. थँक्यू. तर श्रद्धा, आम्हाला सांगा की SIP मध्ये गुंतवणूक ही किती रुपयापासून आपण सुरू करू शकतो? 100 रुपीज पासून स्टार्ट करू शकतो. ओके, म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण मिनिमम 100 रुपयापासून SIP स्टार्ट करू शकतो. ते मॅक्सिमम किती रुपये आपण करू शकतो? हो. थँक्यू. तर SIP मध्ये गुंतवणूक ही शॉर्ट टर्म असावी की लॉंग टर्म असावी? लॉंग टर्म. अच्छा, म्हणजे जितका वेळ आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड राहू तितके आपल्याला रिटर्न चांगले मिळण्याची शक्यता जास्त आहे. हो. म्हणजे कमीत कमी 10 वर्ष, 15 वर्ष इतक्या दीर्घ कालावधीसाठी आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. हो. थँक्यू. खूप बरं वाटलं श्रद्धाजी तुमच्याशी बोलून. माझा पुढचा प्रश्न एक असा आहे की SIP सुरू कधी करावी? कल करे सो आज कर, आज करे सो अभी. अरे वा वा वा, थँक्यू. तुमचं हे वाक्य ऐकून आम्हाला खूपच आनंद झाला. म्हणजे माणसानं SIP साठी टायमिंग बघून नाही की SIP सुरू कधी करायचे, उद्या करायचं ते आज करा, आता करायचं आता सुरूच करायला पाहिजे. हो. श्रद्धा, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला तुमच्या वेळात वेळ काढून आणि तुमच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही आम्हाला वेळ काढून म्युच्युअल फंडबद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.